कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। महापालिकेमध्ये सलग 2 टर्म काँग्रेसची सत्ता असताना सतेज पाटीलांनी विकासाऐवजी स्वतःचा फायदा करून घेतला असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केलाय। त्यामुळे ही निवडणूक आता पक्षीय न राहता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या पातळीवर आलेली आहे। पाहूयात। कोल्हापूर महापालिका निवडणूक जवळ येताच राजकीय आरोपांची धार अधिकच तीव्र झाली। महायुतीच्या व्यासपीठावरनं एकाच सुरात काँग्रेस आमदार सतेज पाटलांवर गंभीर आरोप करण्यात आले। रस्ते, पाणी पुरवठा, मूलभूत सुविधा यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटलांना लक्ष्य केलं। इतके वर्ष काय झोपा काढत होता काय? या एवढीशा 5 लाखाच्या शहराचे रस्ते झाले नाहीये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। जे रस्ते झाले त्यात घपला झाला, ढपला पडला। जी पाण्याची व्यवस्था झाली ती थेट पाईपलाईन नावाने थेट त्यांच्या डायरेक्ट बावड्याच्या घरातच पैसे गेले। वाटेत छिद्र पडली पण आम्हाला कोणाला मिळालंच नाही, पाणी पण नाही, पैसे थेट गेले, थेट पाईपलाईन डायरेक्ट बावड्याच्या घरामध्ये। मग तुम्ही काय करत होता? चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनीही सतेज पाटलांवर गंभीर आरोपांची झोड उठवली आहे। कोल्हापूर शहराच्या मूलभूत सुविधा दुर्लक्षित ठेवल्या, मात्र स्वतःच्या संस्था, व्यवसाय आणि फायद्यासाठी महापालिकेचा गैरवापर केला असा आरोप त्यांनी केला आहे। अहो, ज्यांनी नुसत्या थापा मारल्या की कन्व्हेन्शन सेंटर आणतो गेले 30-35 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी कन्व्हेन्शन सेंटर आलं नाही, तर ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 300 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या कोल्हापूरसाठी मंजूर केलं। ज्यांनी डीपी 1998 साली मंजूर केला त्यामध्ये कच्च्या पच्च्यांसाठी आपल्या काही बघितलं नाही, मूलभूत सोयीसुविधा आपल्याला दिल्या नाही, फक्त आपल्या स्वतःचा फायदा त्यांनी बघितला। आपलं कॉलेज कसं वाढेल बघितलं, आपलं हॉस्पिटल कसं वाढेल बघितलं, आपलं हॉटेल कसं चांगलं होईल बघितलं, महानगरपालिकेच्या जागा कशा ढापायच्या एवढं बघितलं। पण बांधवानो, माझी आपल्याला नम्र विनंती आहे बंधू भगिनींनो की फक्त एकदा महायुतीच्या हातामध्ये सत्ता द्या। महायुतीकडनं खासदार धनंजय महाडिकांनी तर थेट पंचनाम्याची मागणी केली। सतेज पाटील यांच्या ताब्यात 15 वर्ष सत्ता असताना कोल्हापूर शहराची कशी वाताहत झाली याचा हिशेब जनतेसमोर यायला हवा असा दावा करत सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली। 2.5 वर्ष महापालिकेवर प्रशासकांची सत्ता आहे आणि त्यातला पंचनामा करा म्हणतात। निश्चित करा, आमची काही हरकत नाही, परंतु पंचनामा करत असताना त्यांच्या ताब्यात 15 वर्ष सत्ता होती महापालिकेची, त्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे ही मागणी मी आज या ठिकाणी करतो। करा पंचनामा तुम्ही बेलाशा। मी जे सांगितली कामं ती आम्ही या कोल्हापूरला केलेली आहेत, दिलेली आहेत, निधी आलेला आहे। महायुतीच्या या आरोपांनंतर काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी जोरदार पलटवार केलाय। केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची, आरोपांमध्ये तथ्य असेल तर इतकी वर्ष चौकशी का झाली नाही असा सवाल उपस्थित करून महायुतीच्या नेत्यांवर पलटवार केलाय। महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभेतील भाषण पाहिल्यानंतर महायुतीकडनं सतेज पाटलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप प्रत्यारोपांच्या भोवती फिरताना दिसतेय। महायुतीच्या नेत्यांच्या थेट निशाण्यावर सतेज पाटील आले असून ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह आहे। आता या आरोप प्रत्यारोपांमध्ये जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।